सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाण्याचा विचार करू शकता. व्यवसायामध्ये देखील तुम्हाला अपेक्षित यश मिळेल, ज्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल. मात्र नुसतं बसून राहिल्यानं तुम्हाला काही मिळणार नाही हेही लक्षात घ्या. जर तुम्ही शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या घरामध्ये शांतता राहील आणि तुमच्या जीवनसाथीदाराची तुम्हाला संपूर्णपणे साथ मिळेल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस मात्र थोडासा नाजूक आहे. मोठ्या उच्च अधिकाऱ्यांशी तुमचा वाद होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या रागावरती नियंत्रण ठेवा. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला पाणी घाला आणि दिवा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये नवीन योजनांवरती लक्ष केंद्रित केल्यास तुम्हाला फायदा होईल. मुलांच्या वागण्यामुळे तुम्हाला थोडीशी निराशा मात्र येऊ शकते आणि भविष्यातील खर्चांबद्दल देखील तुम्ही चिंतेमध्ये असाल. त्यामुळे तुमच्या कमाई आणि खर्चामध्ये संतुलन राखणं खूप महत्त्वाचं आहे. अन्यथा तुम्हाला भविष्यामध्ये अडचणी येऊ शकतात. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी आज नफा मिळवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आजारपणात देखील तुम्हाला काही पैसे हे खर्च करावे लागू शकतात. संध्याकाळी तुम्ही तुमच्या रुतलेल्या जीवनसाथीदाराला मनवण्यासाठी बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता. त्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावरती खुश होईल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज जास्त रागामुळे कुटुंबातील सदस्यांशी तुमचा वाद होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर नोकरीशी संबंधित काही प्रश्न सुटतील, ज्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. तसेच थोडाफार नफा देखील तुम्हाला होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी तुम्हाला सरकारी पैसे मिळण्याची शक्यता आहे, जे तुम्ही मित्र आणि कुटुंबासोबत मजा मस्ती करत खर्च कराल. तुम्हाला आज अचानक धनलाभ होईल, परंतु जास्त खर्चामुळे तुमची आर्थिक स्थिती मात्र कमजोर राहील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कामामध्ये पूर्णपणे व्यस्त राहाल. तुमच्या विरोधकांनी केलेल्या कोणत्याही टीकेकडे किंवा अडथळ्यांकडे तुम्ही लक्ष देणार नाही. तुम्ही तुमच्या सामाजिक क्षेत्रामध्ये लोकांशी जास्त संपर्क साधू शकाल. आज अचानक व्यवसायानिमित्त तुम्हाला लांबच्या प्रवासाला जाण्याचे योग आहेत. कोणतंही काम हाती घेतल्यास ते पूर्ण केल्याशिवाय तुम्ही शांत बसणार नाही. त्यामुळे तुमचा उत्साह टिकून राहील. आज घरामध्ये एखाद्या शुभ कार्यक्रमाच्या आयोजनाची रूपरेषा आखली जाईल. तुम्ही तुमच्या सामाजिक क्षेत्रामध्ये संवाद वाढवण्यामध्ये यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुमची कीर्ती सर्वत्र पसरेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही गोंधळलेल्या स्थितीमध्ये राहाल. आज जर तुम्हाला एखादं महत्त्वाचं काम करायचं असेल तर कोणत्याही वडीलधाऱ्या व्यक्तीच्या किंवा आईच्या सल्ल्यानंच करा. तुम्हाला त्यात पूर्ण यश मिळेल. तुम्हाला आज मेहनतीनं नवीन यश मिळेल आणि तुमची सामाजिक जबाबदारी देखील वाढेल. ज्या मित्रांनं तुम्हाला भविष्यामध्ये मदत केली असेल, अशा मित्राच्या मदतीसाठी तुम्ही आज पुढे या. व्यवसायामध्ये नफ्याच्या संधी आज तुमच्या हातून निसटून जातील, पण तुमच्या समाधानी स्वभावामुळे तुमचं मन हे उदास होणार नाही. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज तुमच्या रागावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल आणि कठीण परिस्थितीतही तुमच्या बोलण्यामध्ये तुम्हाला नम्रता ठेवावी लागेल. घरामध्ये जर काही ताणतणाव चालू असेल तर तो आज संपेल. नोकरी करणाऱ्या लोकांना आज बढती मिळू शकते. आज दिवसभर तुम्ही मजामस्तीच्या मूडमध्ये असाल आणि मजामस्तीसाठी तुम्ही काही महत्त्वाची कामं देखील बाजूला ठेवाल.
मुलांना चांगलं काम करताना पाहून तुम्हाला समाधान वाटेल, परंतु आज तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दर्जा आणि अधिकार वाढतील. आज समस्यांवरती उपाय शोधल्यानं तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. लांबच्या प्रवासाचे योग आज टळू शकतात. आज तुम्ही कुटुंबासोबत खरेदीवरती पैसे खर्च करू शकता. आज कामामध्ये तुम्हाला यश मिळाल्यानं तुमचं मन हे आशेनं भरलेलं असेल आणि त्यामुळे तुमच्यातील रागाचं प्रमाण देखील कमी होईल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज एखाद्या सरकारी संस्थेकडनं तुम्हाला दीर्घकाळ फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या एखाद्या चुकीमुळे तुमच्या आरोग्यावरती परिणाम होण्याचीही दाट शक्यता आहे. संध्याकाळी मुलांकडनं अचानक चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळू शकते. कामाच्या ठिकाणी आज अधिकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध राहतील, ज्यामुळे बढतीची शक्यता आहे. लेखन आणि कला क्षेत्रातील लोकांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत मजा मस्ती करण्यामध्ये घालवाल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यावरती एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याची कृपा होईल. बऱ्याच काळापासून तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला आज पुन्हा परत मिळतील. आज वडिलांशी तुमचा थोडासा वाद होऊ शकतो, परंतु ती गोष्ट तुम्ही मनावर घेऊ नका. विचार न करता आज घाई गडबडीमध्ये कुठलंही काम करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकतं आणि तुमचं काम बिघडू शकतं. संध्याकाळी एखादी व्यावसायिक डील तुमची फायनल होऊ शकते. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत होईल. संध्याकाळचा वेळ कुटुंबातील लहान मुलांसोबत मजा मस्ती करण्यामध्ये जाईल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कामावरती लक्ष हे केंद्रित करावं लागेल, अन्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे मतभेद होऊ शकतात. तुम्हाला आज तुमच्या एखाद्या समस्येवरती उपाय शोधण्यासाठी कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करावी लागेल. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आज सुसंवाद राहील. आज तुमच्या पराक्रमातही वाढ होईल, ज्यामुळे शत्रूंचा आत्मविश्वास तुम्हाला कमी झालेला दिसेल. प्रॉपर्टीशी संबंधित एखादा जुना वाद आज संपू शकतो. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये तुम्हाला नफा होईल. जर तुम्हाला एखाद्या कामामध्ये गुंतवणूक करायची असेल तर बिनधास्त करा, कारण यामुळे तुम्हाला फार फायदा होईल. आज तुमच्या घरामध्ये काही वादविवाद होऊ शकतात, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल, नाहीतर तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. घरातील एखादी आवडती वस्तू आज तुम्ही खरेदी करू शकता. तुम्हाला आज तुमच्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीला खूप दिवसांनी भेटण्याची संधी मिळेल. आज संध्याकाळी तुम्ही देवदर्शनाचा लाभ घ्याल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना तांदूळ दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. विद्यार्थ्यांनी जर एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल तर त्यांना आज यश मिळू शकतं. कुटुंबामध्ये आज कोणाच्या तरी लग्नाची बोलणी होऊ शकते. आज तुमची रुची अध्यात्मामध्ये वाढेल. संध्याकाळी तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाच्या देवदर्शनासाठी देखील जाऊ शकता. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमच्या योगदानाबद्दल तुम्हाला आज दाद मिळेल. जर आज तुम्हाला कर्ज वसूल करण्यासाठी जायचं असेल तर त्यासाठी हा दिवस योग्य आहे. मुलांच्या भविष्याशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी तुम्ही आज वेळ काढू शकाल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवजपमालेचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य.
तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.